नमस्कार. जन्मपत्रिकेत हा एक ग्रह जर खराब स्थितीमध्ये असेल किंवा शत्रू ग्रहांबरोबर असेल, तर देखील गर्भपात होऊ शकतो. म्हणूनच या ग्रहाची उत्तम स्थिती किंवा या ग्रहाची उपासना अतिशय गरजेची आहे. तो ग्रह म्हणजे केतू. होय, केतू हा पापग्रह जरी असला तरी केतू हा गंडमूल नक्षत्रांचा मालक आहे. त्याचबरोबर केतू हा आपल्या DNA ला देखील दर्शवतो. म्हणूनच जर जन्मपत्रिकेत केतू ग्रह खराब असेल, तर अनेक वेळा आपली अनेक नाती तुटली जातात. त्याचबरोबर झालेली गर्भधारणा देखील गर्भपात होऊ शकते. म्हणूनच जन्मपत्रिकेतील केतूची स्थिती ही अत्यंत महत्त्वाची ठरते आणि त्यावरील उपाय म्हणजे गणपतीची आराधना करणे. आपण अनेक वेळा पाहतो, जर घरातील स्त्री गर्भवती असेल, तर त्या घरामध्ये गणपतीचं विसर्जन केलं जात नाही. त्याचं कारण म्हणजे गणपती हे केतूचं प्रतिरूप मानलं गेलेलं आहे. तुमच्या जन्मपत्रिकेतील केतूची काय स्थिती आहे, हे मला कमेंट करून नक्की कळवा.